बघा इथे आपण पाहू शकतो तर पहिलाच बॉल सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर मग धुमधडाक्यात सुरुवात केली जाते. अगदी आपण बघितलं तर विश्लेषण करायचं झालं तर मग षटकार हा येताना पाहायला मिळालाय. सत्यवान नावाचा आपण बघितलं तर हा बॅटर आपण पाहू शकतोय. अगदी देवदल टीमला आपण जर बघितलं तर एक रायझिंग प्लेअर असणारी टीम आपण पाहिलं तर मग ओळखली जाते. रघुनाथ जोगारी डेफिनेटली आपण बघू शकतोय की या टीम मध्ये जर आपण बघितलं तर लीड करतात आपण या टीमला पाहिलं तर. बॉल मात्र आपण पाहिलं तर आखूड टप्प्याचा होता आणि पाहिला तर खेळला जातो. अगदी विश्लेषण करायचं जातं मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने बॉल मात्र कर प्रस्थान जाईल सीमा रेषा पार आणि येईल इथे हा चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहतोय प्रगतीपथावर आहे आणि प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं तर जी सुरुवात केली गेली आहे आणि जी सुरुवात आपण पाहिली तर या दोन खेळाडूंच्या माध्यमातून खास करून सत्यवान या खेळाडूला जर आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून एक स्फोटक सुरुवात म्हणावा लागेल. चल आपण बघितलं तर इथे कट केला गेलाय. महत्त्वपूर्ण सूचना असेल आपण बघितलं तर ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या टीमसाठी टिवरीच्या मैदानावर देखील तुम्हाला सूचना दिली होती की तुमच्या ज्या आयडी आहेत त्या कम्प्लिटली आपण पाहिलं तर मग अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून देखील सूचना पोहोचवल्या होत्या की लॅमिनेशन कंप्लीट झाल्या पाहिजेत. ही पूर्व सूचना तुमच्यापर्यंत दिली होती तरी देखील आपण पाहिलं तर सूचनेचं पालन झालेलं नाही आहे आणि त्यामुळेच आता मग तुम्हाला तीन रन्सची पॅनल्टी असेल. लक्ष असू द्या. पूर्व सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. तुमच्या 12 मॅनपर्यंत देखील पोहोचवली होती कारण की ज्या आयडीज आहेत आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव त्यांच्या माध्यमातून देखील ही सूचना आमच्यापर्यंत मिळाली होती आणि ती पोहोचवली देखील होती. त्यामुळेच ही सूचना आपण लक्षात घ्यायची आहे. बॉल मात्र खेळला जातोय. विश्लेषण करायचं झालं तर धाव मात्र इथे मिळेल. 14 धावा फलकर आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या 14 धाव्यांनी आपण पाहू शकतो तर मग सुरुवात मिळालेली आहे ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या टीमला. चौदा ह्या धावांची सुरुवात मिळालेली आहे. बॉलिंग मार्क प्रणित गोड यांना पाहतोय आपण. चौदा धावा फलकर आपल्याला जर बघायला मिळतात. प्रणित गोड बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळाले आहेत. महत्त्वपूर्ण स्पेलमध्ये आपण पाहू शकतो इथे सध्या तरी आपण बघितलं तर हा बॉल ज्या प्रकारे हाताळला तर प्रणित गोंड यांना जर आपण बघितलं तर एक चांगले विश्लेषण करायचं झालं तर मग फिरकी गोलंदाज आहेत. एक रायझिंग प्लेअरमध्ये आपण पाहू शकतोय ना की लेग कटर ऑफ कटर आपण पहिला स्पिन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. माहीर आहेत आणि ती स्पिन गोलंदाजी
पाहायला मिळते यावेळेला बॅटच्या रडार मध्ये बॉल मिळालाय, बॉलला उडवलाय, बॉल साईल निघून बाउंड्री लाईनच्या दिशेनं भन्नाट मोठा फटका पाहायला मिळेल. 7 धावांसाठी येतोय हा सिक्सर. धाव फलकावर 20 धावा पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. चर्चा करायला झाली तर मग ठाकूरपाडा टीम साठी पण बघितलं तर एक चांगली सुरुवात आपण पाहू शकतो, मोठी सुरुवात. बघा ठीक आहे, अंपायर्स आपण बघितलं तर अंपायर्स निरीक्षण करण्यासाठी का बॉल कुठे गेलाय डेफिनेटली आपण पाहू शकतो. तिसरे अंपायर्स हे आमचे तिसरे अंपायर्स. निरीक्षण केलं जाईल नेमकं की नेमकं आहे काय, काय घडलं गेलंय, काय नाही घडलं गेलंय. इट्स अ सेफ असेल, सुरक्षित असेल आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून देखील निरीक्षण केलं गेलंय आणि डिसिजन ओके आहे, सगळं काही ठीक आहे. नक्कीच असं पोहोचवलं गेलंय डिसिजन आमच्या पर्यंत. तर बघा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय जो खेळ सुरू आहे दुसऱ्या ओव्हरचा आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फलकावर जर आपण बघितलं तर ज्या पाहायला मिळाल्यात आपल्याला धावा 22 धावा हे आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॉल फेकून झालेत आपण पहिले या ओव्हर मध्ये 3 प्रणित बॉलिंग मार्कवर. अकोटप्याची लेंथ इथे पाहिलं आपण तर उडवलंय, परंतु तिकडे बॉल युटर्न घेतोय, चांगला फटका कन्वर्ट केला गेला होता. गावदेवी स्पोर्ट्स देवदल टीम आपण पाहिले एका बाजूने क्षेत्ररक्षण करताय, प्रणितवर आपण पाहिला तो भरोसा ठेवला गेलाय, परंतु प्रणितने थोड्याशा धावा इथे दिल्या आहेत, षटकार दिलाय. त्यात नंतर आपण बघू शकतो की 2 दुहेरी देखील 4 बॉल फेकले गेलेत त्याने. हे आता पर्यंत 10 धावा त्याने खर्च केल्यात. दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकतो स्थिती छान दिसते. कुठली गाडी आहे? व्हाईट वाली का कार? मला बघा व्हॉलंटियर्स तिकडे थोडं लक्ष, कोणी असेल तर लक्ष द्या. थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे गाडीचा, तो आपण दूर करा. थोडा नाही तर भरपूर मोठा त्रास होतोय, त्यामुळेच दूर करा कोणी असेल तिथे तर. बॉल पाहिला आपण तर खोल टप्प्यामध्ये हाताळायला गेलाय. चर्चा करायची झाली तर इथे आपण पाहू शकतो सत्यवान याला मात्र आपण पाहिले तर मी 1 धाव. संघाची टोटल वाटताना पाहायला मिळाली आहे. तुमची टोटल आपण बघितले तर मग 25च्या घरामध्ये पोहोचलाय 24. बघा मैदानाच्या समोर कोणी गाडी, बाईक्स असतील किंवा कार असतील तेव्हा किंवा रिक्षा असतील त्या अगदी समोर पार्क करूच नका, जेणेकरून खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा त्रास निर्माण होईल. थोडासा पुढे टाकलेला बॉल आपण पाहिला तर एक्स्ट्रा पाऊस बीट करतोय हर्षद या खेळाडूला. खेळ आपण पाहिलं तर कंप्लीट होताना पाहायला मिळालाय 2 ओव्हर्सचा आणि 2 ओव्हर्स मध्ये फलकावर धावसंख्या पाहतोय आपण 12.5ची सरासरी 25 पाहायला मिळत आहे. सध्या तरी आपण बघतोय की मग बिनबाद 25ची सुरुवात. काही खेळाडू बसलेत बाउंड्रीच्या लाईन मध्ये, पडद्याच्या आतमध्ये. खेळाडू रिक्वेस्ट करतोय समोर मागे आपण बसा प्लीज, पडद्याच्या मागे बसा.
पडद्याच्या मागेच आपली रिक्वेस्ट करतोय जे प्रेक्षक असतील त्यांना देखील रिक्वेस्ट करतोय मी, हे सूचना आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, त्या सूचनांचं तुम्ही पालन करा. आकाश जोगारी यांच्या हातामध्ये आपण पाहिलं तर महास्पाल सोपवला गेला आहे. सुरुवात मिळालेली 25ची. आता फिनिशरचा रोल पूर्ण करायचा आहे आणि योग्य रीतीने आपण पाहिलं तर एक सुंदर असा धावफलक उभा करायचा आहे. अपील केली मोठी फेटाळलेली आहे तिकडे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आकाश यांचा जरूर नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न होता, परंतु नेम लागला नाहीये, परंतु गेम देखील सक्सेस झाला नाहीये. चर्चा करायची झाली इकडे तर मग धावा मिळतील आपण पाहिलं तर तो थोडासा धीमा टाकला गेला होता. आपण बघितलं की थोडंसं ऑप्शनला मिस करणारा इम्पॅक्ट आपण बघितला ऑप्शनच्या बाहेर. तेच प्रमुख कारण आपण पाहिलं की पंचांनी ही अपील मात्र तिथून फेटाळली गेली, परंतु आकाशांचा विचार होता आपण कदाचित नॉन सेकंडला थोडंसं मग फलंदाजाला अडचणीमध्ये आणू, तो विचार मात्र सक्सेस नाही झाला. दुपारचा 17 रविवारचा दिवस आहे, दर्शकांचा मात्र आपण पाहिलं प्रतिसाद मात्र मोठा पाहायला मिळतोय. असं आपण बघितलं तर मग ही स्पर्धा पोहोचली गेली या चौथ्या दिवसामध्ये. फलकावर 27 धावा आहेत ॲडव्हान्टेज समान. विश्लेषण करायचं तर चौथ्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पहिल्या दिवसामध्ये एनडी स्पोर्ट्स बागपाडा टीम आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या सुपर 8मध्ये येताना. दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिली तर मग वाघोबा प्रसन्न बावकलची टीम येताना पाहायला मिळाली. दुसरा दिवस म्हणजे कालचा जो जुदानी स्पोर्ट्स गिरीज, कारण की कालच्या दिवसामध्ये एकच खेळाडू आकाश नव्हता तरी देखील आपण बघितलं संतोष होता आणि संतोषचाच बॉल वाला, बॅटिंग असो की बॉलिंग असो. आणि गिरीज संघ आपण पाहिला तर मग भारी पडला सगळ्या संघांवर. आज कोणता संघ येईल पुढे पाहूया. धीमा टाकला होता, क्रॉस केले होते हाही फटका खेळण्यासाठी. थोडंसं सत्यवान यांना आपण बघितलं तर मग ओपनिंगचे प्लेयर आहेत आणि उष्णतेचं प्रमाण वाढलंय, म्हणजे थोडंसं आपण बघितलं थकवा जाणवतोय त्यांना. या पार्टनरशिपला आपण पाहिलं तर मग वाढताना पाहायला मिळाली आपल्याला. आतापर्यंत 28 धावांची पार्टनरशिप झालेली आहे आणि सत्यवान यांचा खेळ जर बघितला आपण तर मग 26 धावा आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आपण बघितली तर मग हर्षद यांचं आतापर्यंत एकही धावेचं योगदान मिळालेलं नाही आहे. एकच बॉल खेळलेला आहे, आमचे स्कोरर देखील आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आता मात्र योगदान मिळेल समोरच्या दिशेने. बॅटवर घेतला बॉल, खेळला कावकानं क्षेत्रामध्ये, प्रयत्न आहे ते धाव घेण्याचा. मात्र आपण पाहिलं तर मग एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. ओव्हर थ्रो झाला आणि पाहिला पण तर मग तिसरी धाव पूर्ण केली जाईल. चर्चा करायची झाली तर मग तो धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, मात्र आपण पाहिलं तर तो प्रयत्न मात्र काय होणार नाहीये. बघा विकेट किपरने बॉल स्टँडवर लावला म्हणजे तिकडेच प्रश्न संपला. मग तुम्हाला काय धाव घेण्याची संधी नाही मिळणार ना, मग फलंदाज देखील बाद नाही होणार, तेच पाहायला मिळालं. चर्चा करायची झाली तर मग चालाकी थोडीशी दर्शवली आहे रघुनाथ जोगारी यांनी देखील, कारण की आपल्याला विकेट नको तर नक्कीच आपण पाहू शकतो जर धाव वाचूया असं त्याने विचार दर्शवला. धीमा टाकलाय आता फिल्डर तिकडे आहेत, झेल पकडतील हो आणि समाप्त होईल सत्यवानचा खेळ. चांगला आपण पाहिलं तर खेळ केला त्याने, परंतु थोडासा थकवा जाणवत होता. कॅच मात्र आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून मित्र म्हणून काढून दिली की काय, कारण की नवीन बॅटरला आणायचं होतं आतमध्ये. पहिला धक्का दिला जातोय, 15 चेंडूमध्ये 26 धावा केल्या आणि परतावायला गेलं 31 या आकड्यावर पहिला धक्का परततोय सत्यवान बावलेच्या दिशेने. धावा फलकावर आपण बघतोय विनीत बुरकुंड आलेत मैदानाच्या आतमध्ये. या टीमचे हिटर आहेत, स्फोटक खेळाडू, विस्फोट करण्यासाठी माहिर आहेत. 31 5 बॉल फेकून झाले त्या ओव्हर मध्ये. आकाश आतापर्यंत चांगला स्पेल होता, परंतु या बॉलने स्पेलला मात्र थोडस खराब केलं. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातोय. केबीएम 6 पाहतोय 6 धावा आणि या 6 धाव्याने धावफलक पोहोचला गेलाय 37च्या घरामध्ये. 37 स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. पुढील 2 टीम्स रेडी राहायचं आहे. पुढील 2 टीम्स मध्ये आपण बघणार आहोत
आमना सामना क्लॅश ऑफ द टायटल लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने आई गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर टीम आणि त्यांच्या विपक्षात सैना स्पोर्ट्स नवीन पाडा. दोन कॅप्टन्स रेडी राहायचं. टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 3 ओव्हर मध्ये 37 आपण पाहिलं तर मग धावा ज्या पाहायला मिळतात. आज आपण बघितलं तर रविवारचा दिवस थोडासा आपण बघितलं तर मग विजयने देखील आपण पाहिलं तर मग थोडासा आपण पाहिलं तर सुट्टी घेतली, परंतु ई लाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की मग धावतं समालोचन आणि लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणखी एमर्जन्सी लाईटच्या माध्यमातून हा प्रयोग केला जातोय आणि तो यशस्वी होतोय. डीजे बिंद्या यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मोठं योगदान मिळालंय, कारण की त्यांनी ई लाईटचा मात्र आपण पाहिलं तर बंदोबस्त करून दिलाय. त्यांचे देखील आभार व्यक्त करावे लागतील. पाहू शकतो यावेळेला फटका हवेत खेळला गेलाय. हर्षद चात्रू गॅप मध्ये पडेल. विणीतला मात्र आपण पाहिलं तर मग पाहतोय आता स्ट्राईक एंड कडे. मागील बॉल मध्ये आपण पाहिलं तर एकच खेळला होता आणि षटकार मारला होता आणि त्याच्यासाठी तो ओळखला जातोय. 38 धावा फलकावर. गावदेवी देवदल टीम च्या समोर किती धाव्यांचं टार्गेट सेट केलं जाईल. गावदेवी देवदल टीम आपण बघितलं तर मग या मैदानावर भरपूर क्रिकेट खेळलंय, परंतु चमकदार कामगिरी करताना देखील पाहायला मिळाले. बॅकफुटला जाऊन शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉलर आपण बघितलं तर निवडलेला आहे या क्षणाला डेट ओव्हर मध्ये. छोटा पॅकेट आहे, परंतु नक्कीच चांगला धमाका करू शकतोय वंदेश. दोन बॉल फेकलेत, धाव खर्च केले. एक डेट ओव्हर मध्ये विश्वास आणि की सार्थक करू ठेवू शकतोय तो. बॅकफुटला गेले. शॉर्ट ऑन पुलचा फटका. शतरक्षक होते, प्रयत्न केला एका धाने. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. सीमा रेखा पार. चार्जेबल स्ट्रोक पाहतोय. हा येतोय षटकार. धाव फलक 44च्या घरामध्ये पोहोचले सिक्सरने. थोडीशी लेंथ बनवून घेतली. आता पाहावं लागेल, आता पाहावं लागेल, आता पाहावं लागेल. आणि हो, सिक्सर तर आलाय, परंतु नक्कीच पंचांनी आपण पाहू शकतो आमच्यापर्यंत पोहोचवलंय. तिसऱ्या अंपायर पर्यंत हे डिसिजन की नेमकं झालंय काय. आमचे तिसरे अंपायर सुरेंद्रजी घाटाल आपण या कुठे असतील तर. चला इट्स ओके असेल, कारण की फलंदाज शॉट कंप्लीट करून मागे गेलेला आहे. त्यात नंतर आपण बघू शकतो की पाय हा मात्र आपण पाहिला तर मग जो शॉट कंप्लीट झाला विकेटच्या पुढे, त्यामुळेच आपण पाहिला शॉट कंप्लीट झाल्यानंतर हा बॅटर मागे गेलाय. त्यामुळेच आपण पाहू शकतो की मग इथे 6 धावा असतील.
50 धाव फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळाल्या या सिक्सरने. मग इथे आपण बघू शकतोय मग रघुनाथ सोगारी बॉलला फलकवण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. 2 धावा मात्र इथे डेफिनेटली मिळतील. विनीत 52. विनीत यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर विनीत भरपूर बिझी झालेत, कारण की 5 मध्ये 20 केल्यात त्याने. अंतिमचा हा बॉल असेल. अंतिमच्या बॉलवर धावा किती जोडल्या जातील चर्चा करूया आपण. हा बॉल आपण पाहिला तर उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुड फिनिशर. सर रोल पूर्ण केलाय. 6 मध्ये 26 धाव फलक आपण पाहिला तर 58 वर पोहोचलं गेलंय. आणि त्या 58 मधून आपण पाहिला तर नक्कीच कपाती देखील होताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 3 धाव्यांची. हा चला आपण मान सन्मान देखील करूया. मंचावर उपस्थित आहेत मंचावर आमचे प्रमुख पाहुणे विकासजी वायडा, कार्याध्यक्ष वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे. या विकासजी वायडा साहेब आपला सन्मान केला जातोय आणि हा सन्मान बाबूदादा महाळ यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिले तर कार्याध्यक्ष आहेत आणि बाबूदादा महाळ यांना पाहिला पण तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान विकासजी वायडा सरांचा हा केला जातोय. माईची शॉल, त्याचनंतर या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह हे देऊन त्यांचा सन्मान केला जातोय आणि आभार व्यक्त करतोय विकासजी वायडा यांचा नक्कीच की या स्पर्धेला मात्र त्यांनी वेळ दिला. या स्पर्धेला पण पाहिले तर मग भेट दिली आणि या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. हॅलो, जय हनुमान गावठण संघ आणि डोंगरपाडा संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना संदीप टवालेवाडा संघ त्वरित यायचा आहे नाणेफेकीसाठी. चला आपण टॉस करूया. सामना 4 षटकांचा राहील. 1 षटक पॉवर प्ले राहील, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. विजयने चला आपण बघू शकतो हा टॉस केला जाईल. विकासजी वाईट आपण या. कोण कॉल देते आपण ठरवूया. 2026 आणि KVM जय हनुमान जून 26 2026 आपण पाहिलं तर मग कॉलेज विकासजी वाईट यांचे आभार व्यक्त करतोय. साईना स्पोर्ट्स नवीन पाडा टीम, तुम्ही टॉस जिंकला गेला, काय निवडाल? क्षेत्ररक्षण. ही स्पर्धा कितव्यांदा खेळताय तुम्ही? ही पहिल्यांदा खेळताय. म्हणजे ही स्पर्धा खेळण्यासाठी किती आतुर होते तुम्ही? खूप आतुर होतो. नक्कीच का आतुर होते? कारण की ही स्पर्धा खेळण्यासाठी भरपूर संघ आतुर असतात, त्यांच्याकडे काही ना काही कारण असतं, तुमच्याकडे काय कारण की नक्कीच या स्पर्धेला खेळण्यासाठी आतुर होते तुम्ही? आमची म्हणजे मुलं कशी संडेला सुट्टी असते तर आम्ही एंट्री करायचो, पण एंट्री फुल झाली असायच्या पहिल्या, पण या टायमाला लवकर केलो आणि खेळायला भेटला मला. नक्कीच काय म्हणशील स्पर्धेचं आयोजन, नियोजन, बाबूदादांचं नेहमीच आयोजन प्रत्येक वर्षी तुम्ही ऐकलं देखील असेल या स्पर्धेबद्दल? हो, खूप ऐकलेलं आहे आणि चांगली स्पर्धा असते, टुर्नामेंट चांगली असते आपल्या असोसिएशनची. शिलोतर संघाच्या समोर काय गेम प्लॅनिंग असेल? काय नाही, बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. राल तबस तुम्हाला शुभेच्छा. शिलोतर टीमकडे आपण होते. प्रवीण, तुम्ही टॉस जिंकलं असतं काय निवडलं असतं? बॅटिंगच. काय वाटतंय तुम्हाला की लगेच वेळेची दिरंगाई न करताना सामन्याला सुरुवात. ही स्पर्धेबद्दल काय म्हणशील तू? आयोजन खूप सुंदर आहे आणि दरवर्षीप्रमाणे चांगलंच करत असते आयोजन. अष्टविनायक आणि मग प्रत्येक वर्षी पण बघितलं तुम्ही सहभाग घेतात, परंतु प्रत्येक वर्षी थोडे मागे जातात, परंतु या सीझन मध्ये काही ना काही विचार करून आले असले इथे खेळण्यासाठी. ऑल टीम या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं योगेश आज फिल्डर कमी आहेत, परंतु नक्कीच तरी देखील चांगला खेळ आणि चांगली मॅच पाहायला मिळेल. उपस्थित होताना विराल तर बस तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस बॉक्स मधून अव्वल आपण पाहिला तर मिळवला गेला आणि टॉस जिंकला गेला साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा टीमने. टॉस जिंकून डिसाईड केले बोल फर्स्ट बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले गांधी स्पोर्ट्स शिलोतर या टीमला.
आपण बघितलं तर जाऊया ही आता match पुढे matchच्या पाहायला दिशेने मिळत आणि प्रत्यक्षात आपण देऊया जाणार मॅच मध्ये man of the येतात match चा छोटासा पुरस्कार. ब्रेक. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. KBM ट्रॉफी 2026 चे शानदार आयोजन. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व मान्यवर खेळाडू तसेच प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये संडेचा दिवस आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले सर्व लाडके प्रेक्षक रसिक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. KBM चषक 2026 मध्ये दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. दोन संघ इन ऍक्शन आहेत. मैदानाच्या आतमध्ये आई गावदुबे स्पोर्ट्स देवदळ वर्सेस ठाकूरपाडा स्टार जुचंद्र. देवदळ संघाच्या माध्यमातून दोन बॅटर एंटर झालेले आहेत. स्ट्राईक एंडला असेल वंदेश गोंड, नॉन स्ट्राईक एंडला सागर जोगारी. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाच्या माध्यमातून मिस्टर जयेश बुरकुंड. ऑल द बेस्ट बोथ द टीम. यावेळेस जबरदस्त बॉल डिलिव्हर केलेला बॉलरने जयेश बुरकुंड. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा. सुरुवातीच्या माध्यमातून चांगली राहिलेली आहे. या पहिल्या बॉलवर चांगली सुरुवात करतोय. मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील नेक्स्ट बॉल असेल. ओव्हर बेज बॉल पुढे सरसवण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग करतोय जयेश बुरकुंड हा बॉलर. तर स्ट्राईक एंडला वंदेश गोंड आहे. त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर धावांचं आव्हान आहे. लक्ष्य कठीण आहे. मोठे फटके मारावे लागतील. बॉलला कनेक्ट करावं लागेल. फुलटॉस बॉल. नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. 1+1 या दोन धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला.
आणि या 2 धावाने संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे. या 2 धावाने अकाउंट ओपन झालेलं आहे. देवदळ या संघाचं कंट्रोल गमावला होता बॉलरने. बिमर बॉलची हाताळणी केली होती. आता मात्र फ्रेड बॉल असेल. कमबॅक करणं गरजेचं आहे. बॉलर सज्ज होईल. ओव्हर पिच बॉल जबरदस्त कमबॅक करतो मिस्टर जयेश बुरकुंड. या बॉलवर अप्रतिम बॉलिंग करतो त्याच्या माध्यमातून. या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 5 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 3 बॉल टाकून दिलेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला सागर जोगारे असेल. त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल कारण भरपूर कठीण आव्हान आहे. मोठे फटके मारावे लागतील. स्ट्राईक एंडला असेल सागर जोगारी. हाफ टाकर बॉल ऑर्थोडॉक्स स्टाईलने बॉलला टॅप केलाय. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा. फटके मात्र मोठे मारावे लागतील. राजाजी टोकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या 6 धावा. 4 बॉल टाकून दिलेले आहेत. 3 ऍड केले का? 3 धावा ऍड केलेले आहेत पॅनल्टीचे. याची नोंद घ्यायची आहे. जयेश तयार बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल लेफ्ट हँड ड्राइव्ह. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली रक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बाद. मिस्टर वंदेश बॅक टू द पवेलियन गॉन. राजा टोकरे साहेबांचे शुभ आगमन झालेलं आहे. या स्पर्धेकरता त्यांच्या माध्यमातून 5, 6, 7, 8 या क्रमांकाच्या ट्रॉफी स्पॉन्सर झालेल्या आहेत. त्यानंतर दिनेश काशीराम भिमरा यांच्या स्मरणार्थ रुपेश भिमरा यांच्या माध्यमातून ट्रॉफीज स्पॉन्सर झालेले आहेत या स्पर्धेला. त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. राजाजी टोकरे साहेब त्यानंतर रुपेश भिमरा साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4 ट्रॉफी स्पॉन्सर झालेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक आभार. तर नवीन बॅटर एंटर होईल आदित्य जोगारी. स्ट्रायकिंग एंडला असेल. हाफ टाकर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय बॅटरचा. चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू सैल या वेळेला डॉट. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई गावदेवी स्पोर्ट्स देवदळ संघाची 1 गडी बाद 6 धावा. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. कठीण लक्ष्य आहे. आव्हान भरपूर मोठं आहे आणि यावेळेला जर पाहिलं तर कुठे ना कुठे मागे पडताना दिसतोय देवदळ हा संघ. कारण फारच कमी धावा या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. फक्त आणि फक्त 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र धावसंख्येचा वेग गती वाढवावी लागेल. या दोन्ही बॅटरला मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. चांगले प्रयत्न करावे लागतील. अटॅकिंग बॅटर आहेत या देवदळ संघाचे आणि अँकरिंग पारी खेळावी लागेल या दोन्ही बॅटरला. आदित्य जोगारी त्यानंतर सागर जोगारी आहेत मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही जोगारी बंधूंना चांगले प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लेस विनंती असेल. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाला विनंती केली जाईल. थोडीशी आपण घाई करा. थोडासा क्विक खेळायचं आहे. उन्हाचा तडाखा भरपूर हा वाढत चाललेला आहे. मार्चचा महिना असल्या कारणाने जर यावेळेस जर पाहिलं तर भरपूर ऊन हा वाढत चाललेला आहे. त्याबद्दल आपण जर पाहिलं तर थोडीशी घाई करा प्लीज. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाला विनंती केली जाईल. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला गेलेला आहे. बॅटिंग करत असताना देखील चांगल्या प्रकारे बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली. त्यानंतर बॉलिंग मध्ये देखील चांगले प्रयत्न ते करत आहेत. हर्षद वनगा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला बॉल या षटकातील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला पडलेला बॉलला एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय दोन्ही बॅटरांनी. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 8 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 8 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत.
सावधानी संत गतीने सुरुवात केलेल्या या दोन्ही बॅटरने पहिली विकेट लवकर डाऊन झालेली आहे. वंदेश गोंड हा बाद झालेला आहे त्यांच्या तर त्याच्या जागेवर हे दोन बॅटर आहेत. चांगले प्रयत्न करावे लागतील. बॉलर तयार हर्षद. पुढील बॉल असेल ओव्हर पिच बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा सातत्याने केला जातोय बॅटरच्या माध्यमातून, परंतु फटका काही कनेक्ट होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स. एक्सपिरियन्स बॉलर आहे या संघाचा मिस्टर हर्षद वनगा. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने तिसरा बॉल असेल या षटकातील. ओव्हर पिच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. अपील केलेली आहे लाऊड, परंतु या अपीलचा पंचांवरती काही फरक पडत नाहीये. जबरदस्त बॉलिंग. जबरदस्त यावेळेस जर पाहिलं तर चांगल्या गतीने बॉलिंग करतोय मिस्टर हर्षद वनगा. वेगावर स्वार झालेला आहे. भरपूर चांगले प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिले गेलेले आहेत या ओव्हरमध्ये. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल. पुन्हा एकदा डॉट आलेला आहे. डॉट डिलिव्हरी प्रेशर क्रिएट करून जाईल बॅटरवरती. जाग्यावर प्रयत्न करतोय मिस्टर सागर जोगारी. त्याला काही जर पाहिलं तर चांगले प्रयत्न करता आलेला नाहीयेत. फुटवर्कचा वापर करताना दिसत नाहीये क्रिकेटमध्ये. फुटवर्क त्यानंतर मोबाईलमध्ये नेटवर्क असणं गरजेचं आहे सध्याच्या घडीला. हाफ टॅकर बॉल यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आलेला आहे. यावेळेस भरपूर स्ट्रगल करताना दिसतोय मिस्टर सागर जोगारी. 4 बॉल तो डॉट झालेला आहे. फक्त आणि फक्त 3 धावा त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. हर्षद सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल. डिगआउट केलाय बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रत्येक षटकामागे 6 धावांची सरासरी अद्यावत केलेली आहे या दोन्ही बॅटरने या आई गादुबे स्पोर्ट्स देवदल संघाने. आता मात्र 12 बॉलचा खेळ बाकी असेल. दुसऱ्या इनिंग मध्ये पाहावं लागेल किती धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता देवदल या संघाला. याची माहिती पोहोचवली जाईल. आमचे स्कोरर देखील सज्ज आहेत. 12 बॉल मध्ये 47 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता आई गावदुबे स्पोर्ट्स देवदळ या संघाला. 2 बॅटर आहेत सागर आणि आदित्य. या दोघांना आता मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करणे कधीच सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे, तर नक्कीच या टप्प्याला पार करावे लागेल या दोन्ही बॅटरला. आदित्य असेल स्ट्रायकिंग एंडला. 0 या आकड्यावरती तो खेळत आहे. 1 बॉल त्याने फेस केला होता. आता मात्र बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल असेल या षटकातील. ओव्हर पिच बॉल. मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. भरपूर चेंडू उंच उडाला होता. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉल खाली आला होता, परंतु त्याच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालेला आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 14 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. आदित्य या 2 धावांनी अकाउंट त्याने ओपन केलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर सज्ज होईल सत्यवान भुरकुंड. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील. हाफ ट्रॅकर बॉल. फोर्स केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र जबरदस्त फटका दबत केला होता कोणाच्या दिशेने. बॅटर आदित्य याने हाफ टॅकर बॉल टाकला होता आणि त्या बॉलला पाठवलेला आहे कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या होणं स्कोर कार्ड 18 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. ओव्हर पिच बॉल. बॅटची एज. हवेमध्ये चेंडू खाली विकेट कीपर होता, परंतु झेल या वेळेला ड्रॉप झालेला आहे. 1 धाव ही कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 19 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 धावा. आता मात्र 9 बॉलचा खेळ बाकी. 40 धावांची गरज असेल. 9 मध्ये बनवायच्या 40 धावा. मोठे फटके नक्कीच येणं गरजेचं आहे, नाहीतर कुठे ना कुठे मागे पडतील आई गादुबे स्पोर्ट्स देवदळ
हा संघ. बॉलर तयार, सत्यवान भुरकुंड. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल असेल. ओव्हर पिच बॉल डाऊन द लेग साइड. बॉलची हाताळणे. व्हाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या आता मात्र 20 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 20 धावा. आता मात्र 9 बॉलचा खेळ बाकी असेल. 39 धावांची गरज सामना जिंकण्याकरता देवदळ ए संघाला. बॉलर तयार. स्ट्राईक एंडला सागर जोगारी असेल. हा प्रकार बॉल सुंदर कॅच मिड ऑनला कॅरी केलेला आहे भावेश याने. विकेट होईल डाऊन. परतावं लागेल सागर याला तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागला गेला आहे आई गादुबे स्पोर्ट्स देवदळ ए संघाला. आदित्य याला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. तर त्यांच्या जागेवर नवीन बॅटर एंटर होतील. मिस्टर रघुनाथ जोगारी आलेले आहेत. रघुनाथ जोगारी एंटर होतील मैदानाच्या आतमध्ये. मजबूत एसटीचे बॅटर आहेत. त्यांना देखील मोठे फटके मारावे लागतील. आता मात्र 8 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 39 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. त्यांच्यापासून हा सामना दूर होताना दिसत आहे. 8 बॉलचा खेळ बाकी. 39 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. जीवनात कोणतेही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे आणि ते सामर्थ्य करावे लागेल बॅटर रघुनाथ यांना. बॉलर तयार. सत्यवान भुरकुंड. ओ सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडू उसळेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ पाहावं लागेल. डिसिजन सुद्धा पेंडिंग आहे. फटका मात्र खूप सुंदर आहे. एका टप्प्याने बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्येला आकार. संघाची धावसंख्या 24 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. जबरदस्त फटका. चौकाराने अकाउंट ओपन केलेला आहे रघुनाथ याने. बॉलर तयार. यावेळेस ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 25 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. फुल टॉस बॉल. हॅमर केला बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या 29 धावा. लोअर फुल टॉस बॉलची हाताळणी केली होती बॉलर सत्यवान आणि त्या बॉलला ऑन साइडला वळवलेला आहे बॅटरने. चला चेक करणार आहोत आपण हाईट फॅक्टर. चेंडू वेस्ट लाईनच्या वर किंवा वेस्ट लाईनच्या खाली डिलिव्हर झालेला आहे. ते आता आपण पाहणार आहोत. तिसरे पंच आपण या तिसरे पंच पाहणी करतील या बॉलची. इट इज अ नो बॉल असेल. नो बॉल. कमरेच्या वर बॉल डिलिव्हर झालेला आहे आणि या 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. कमरेच्या वर भरपूर वर होता हा बॉल. बॅटर देखील बॅकफुट मध्ये होता. त्यानंतर हा शॉट त्याने अद्यावत केलेला आहे डीप मिड विकेटला. या 5 धावांनी संघाची धावसंख्या 30 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 30 धावा. पहा कमरेच्या वर आहे बॉल. तिथून हा बॉल खेचलेला आहे बॅटरने. 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 30 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र फ्रेड बॉल असेल रघुनाथ जोगारे यांना. त्या फ्रेडचा कशा प्रकारे समाचार घेतील हे बॅटर. त्यांच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता, ॲबिलिटी भरपूर आहे. चांगले प्रयत्न करावे लागतील. मॅच आता मात्र रफ अँड टफ स्थितीमध्ये आलेली आहे. बॉलर तयार. ओव्हर पिच बॉल. फटका प्रॉमिसिंग नाहीये. चेंडू मिडॉनला. रनआउटची संधी होती परंतु बॅकअप खराब. आणि आपण जर पाहिलं तर या 2 धावा मात्र कंप्लीट केलेले आहे दोन्ही बॅटरने. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 32 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल जिंकण्याकरता. 27
धावसंख्या 27 धावांची गरज असेल, 6 बॉल 27 धावांची गरज असेल. सामन्यामध्ये रंगत ट्विस्ट निर्माण झालेले आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात आणि नक्कीच चांगले प्रयत्न हे करावे लागतील. आपल्या स्वप्नाला साकार करण्याची शक्ती तुमच्यात आहे. 2 बॅटर आहेत, त्यांना आता मात्र आपल्या शक्तीचा वापर करावा लागेल. एका बाजूला रघुनाथ, दुसऱ्या बाजूला सागर आहेत. दोन्ही बॅटर यावेळेस सोडून दिलेला बॉल ऑस्ट्रेलिया भरपूर बाहेर बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिळेल एक अवंतर धाव बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 32 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 32 धाबा. विनीत बुरकुंड बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. पहिला बॉल व्हाईट त्याने टाकलेला आहे, सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल, मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली बॉलर. कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 35 धावा, अगोदर 33 धावा होत्या. या 2 धावाने धावसंख्या 35 अंकांवर पोहोचले गेलेली आहे. आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी, 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी देवदळ या संघाला. यावेळेस हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न होता, बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. डॉट बॉल खेळून फायदा होणार नाहीये. चांगले प्रयत्न करावे लागतील. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर पिच बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. निगेटिव्ह बॉडी लँग्वेजने यावेळेस खेळ करतायत हे दोन्ही बॅटर. तीन बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 24 धावांची गरज देवदळ संघाला. यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी भावेश वणगा, त्यांच्या माध्यमातून प्रयत्न चांगले झालेले आहेत. बॉलला स्टॉप त्यांनी केलेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 36 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 36 धावा. बॉलर तयार. हाफ टकर बॉल हुक केलाय बॉलला. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. येस, 3 बॉलमध्ये लगातार 3 चौकार खेचलेले आहेत रघुनाथ या बॅटरने. हाफ टकर बॉल, चेंडू जाईल डॉट आणि हा सामना जिंकलेला आहे ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघ आणि हॅड लक आई गावदुबे स्पोर्ट्स देवदळ ए. विनीत बुरकुंड इज द मॅन ऑफ द मॅच. विनीत बुरकुंड आपण या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारण्याकरता ज्याने अप्रतिम खेळी साकारलेली आहे या मॅच मध्ये. 6 बॉल त्याने फेस केले, 26 धावा त्याने बनवलेले आहेत. त्यानंतर बॉलिंग करत असताना 1 ओव्हर मध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत. मिस्टर विनीत बुरकुंड इज द मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर रघुनाथ जोगारी साहेब आपण देखील या स्पर्धेमध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. केबीएम चषकामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आपला देखील विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण असण्यास वा. अध्यक्ष साहेब आपण या. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.